पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। मलकापूरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी उपनगराध्यक्ष यांच्यावर जोरदार टीका करत आरोपांची सरबत्ती केली आहे। मलकापूर नगरपरिषदेच्या अभियान ते अभिमान या 90 दिवसांच्या उपक्रमासंदर्भात आयोजित कार्यक्रमात हा वाद समोर आला। या कार्यक्रमात दादा शिंगण यांनी आपला संताप उघडपणे व्यक्त केला। मी लोकांनी निवडून दिलेला नगरसेवक आहे, पण आज मला बोलू दिलं नाही, हा माझा अपमान आहे। मनोहर शिंदे एकाधिकारशाहीने वागतात, असा गंभीर आरोप करत दादा शिंगण म्हणाले की गेल्या 5 वर्षांत त्यांच्या प्रभागातील 200हून अधिक नागरिकांना अजूनही नळ कनेक्शन मिळालेलं नाही। त्यामुळे प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। 5 वर्ष लोकांना झुलवत ठेवले आणि आता 90 दिवसांत विकास करणार म्हणतात, हे फक्त थापा आहेत। जनतेला फसवलं जातंय, सत्तेचा गैरवापर होतोय। दुसऱ्या बाजूला निवडून आलेल्या नगरसेवकाला बोलण्याची संधी न देणं, यामुळेच हा वाद अधिक चिघळला आहे। दरम्यान या आरोपांवर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मलकापूरमधील हा राजकीय संघर्ष पुढे कोणत्या वळणावर जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवत, पृथ्वी न्यूज, कराड। मी नगरसेवक निवडून राष्ट्रवादीतून आलो, परंतु मला पत्रिका दिली, पण हायवेच्या वेळेला आंदोलन आणि इथं हुकुमगिरी, जिम्मीपणा या दाखवण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलं। त्यात सन्माननीय मनोहर शिंदे म्हणतात की 90 दिवसात, 5-5 वर्षाचे कनेक्शन तुम्ही दिलेलं नाही, ती लोकांनी आळोख पळू केलंय। आणि आज जो माझा इथं अपमान केला त्याच्याबद्दल यांचा मी जाहीर निषेध करतो की बोलण्याची संधी मला दिली नाही या लोकांनी, हे चुकीच आहे। नगरसेवकाला तुम्ही निवडून दिलेल्या नगरसेवकाला तुम्ही जर बोलण्याची संधी देत नसेल तर ह्याच्याची वाईट गोष्ट काय आहे? सत्तेचा गैरवापर कसा आहे तो आज तुम्ही पाहिला असेल।